भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या विरोधामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये ॲडव्होकेट वाजिद खान यांनी एक तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः वाजिद खान आहेत। हार्दिक पांड्याच्या विरोधामध्ये तुम्ही तक्रार केली, नक्की तक्रारीचं कारण? सर, तक्रारीचं मुख्य कारण आहे आपलं जे नॅशनल फ्लॅग आहे, आपला जो तिरंगा झेंडा आहे त्याचा अवमान असं मुख्य कारण आहे। बरं, कुठं अवमान झाला असं तुम्हाला वाटतं की हार्दिक पांड्यानं राष्ट्रीय ध्वजाचा जो आहे तो अवमान? सर, जो T20 नुकतंच वर्ल्ड कप झालेला आहे, या वर्ल्ड कपचं सेलिब्रेशन चालू होतं। इंडियाने जो वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्याचा मला खूप अभिमान आहे एक भारतीय म्हणून। परंतु हे सेलिब्रेशन चालू असताना त्या ठिकाणी हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड त्या याच्यामध्ये येते, क्रिकेटच्या त्या ग्राउंडमध्ये येते आणि हार्दिक पांड्या असं तिच्या खांद्यावर हात ठेवून डान्स करत जातो। मग त्याचं चुम्मा चाटी एकमेकांना आलिंगन चालू होतं। राष्ट्रीय ध्वज असं टप्पोरीसारखं हार्दिक पांड्या बांधतो आणि त्यानंतर ते दोघंही असं हात ठेवून मस्तपैकी डान्स करत एका कोपच्यात जातात, तिथे लेटतात, झोपतात। हार्दिक पांड्याने जो तिरंगा घातलेला आहे त्याच्यावरच तो लेटतो आणि माहिका शर्मा हिच्याशी तिच्या गोलूगोलू गप्पा सुरू झालेल्या असतात। जवळपास थोडंफार रोमॅन्स देखील चालू असतं आणि मधोमध उठून ते एकमेकांना किसिंग करतायत। तर सदरील बाप ही जो राष्ट्रीय ध्वजाचा कायदा आहे 1971 त्याच्या कलम 2 व BNSच्या नवीन कलमांनुसार हा गुन्हा आहे। तक्रारीमध्ये नक्की तुम्ही काय म्हटले? पोलिसांनी तक्रार ही नोंदवून घेतलेली आहे का? गुन्हा दाखल पोलीस करणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा अशा मॅटर्समध्ये पोलिसांना तपास केला जाणं अत्यंत आवश्यक असतो, कारण की घटना जी आहे ती घडलेले ठिकाण अहमदनगर पाहता ज्युरिडिक्शन कसं येतं, लोकल स्टँडिंग कशी येते, म्हणजे मला काय राईट्स आहेत, या गोष्टी समोर येतात। आणि त्यामध्ये हार्दिक पांड्या हा सेलिब्रिटी आणि मोठा व्यक्ती असल्याकारणाने पहिल्यांदा नेमकं काय कारण घडलं हे पोलिसांनी माझ्यासोबत बसून चर्चा केली। परंतु त्यांनी एवढा छान प्रतिसाद मला दिला की माझ्या कंप्लेंटची त्यांनी दखल घेतली आणि आम्हाला स्पष्ट सांगितलं की वकील साहेब, नॅशनल फ्लॅगशी निगडीत हे असल्याने आम्ही अगोदर याच्याशी तपास करून जे काही कायदेशीर आपल्याला करता येईल आपण ते निश्चितच करू। परंतु जर पोलिसांनी याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई नाही केली तर मी CP कडे जाईल आणि शेवटी आमच्या कोर्टाचे दरवाजे मी ठोठावेल। म्हणजे जर पोलिसांनी गुन्हा दाखल नाही केला तर कोर्टात दाखल? येस, कोर्टात मी गुन्हा दाखल करेल, कारण याच्यापूर्वीही पुणे शहरात अशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत। नाही, मात्र हार्दिक पांड्या भारतीय संघामध्ये खेळतो, त्याचं भारतीय संघासाठीचं मोठं योगदान आहे। खेळाडू म्हणून प्रत्येकाचं योगदान असतं। हार्दिक पांड्यानं T20मध्ये जी कामगिरी बजावली त्यावरती तुम्ही समाधानी आहात का? एक भारतीय म्हणून हार्दिक पांड्याची जी कामगिरी आहे ती कशी वाटते? भारतीय टीमची कामगिरी अतिशय उत्कृष्ट आहे। मला क्रिकेटमधलं जास्त काही कळत नाही, परंतु हार्दिक पांड्याचा माझा मुलगा स्वतः फॅन आहे आणि तो चांगला खेळाडू आहे। परंतु सेलिब्रिटी असताना, एवढा मोठा खेळाडू असताना देशाच्या ध्वजाचा जो रिस्पेक्ट आहे तो राखला गेलाच पाहिजे। जर आज पांड्याच्या विरोधात मी उभा राहिलो नसतो तर भविष्यात अशा प्रकारच्या कृती कोणीही केल्या असत्या। त्यामुळं इथून पुढे माझ्या ह्या कंप्लेंटमुळं इथून पुढे सेलिब्रेशन करत असताना आपल्या देशाच्या ध्वजाचा रिस्पेक्ट केलं जाईल याचे लोक विचार करतील। पोलिसांनी किती दिवसांची वेळ तुम्हाला मागितलेली आहे? तुम्ही काय सांगितलं आहे का की तपास करण्यासाठी किती दिवस पोलीस घेतील किंवा मग तुम्ही पुढे जाऊन कोर्टामध्ये दाखल? जास्तीत जास्त 3 दिवसाचा कालावधी जो आहे तो मी पोलिसांना दिलेला आहे आणि पोलिसांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही 2-3 दिवसात हे करूया। परंतु जर पोलिसांनी ऐकलं नाही तर मी CP कडे नक्कीच जाईल। आणि याशिवाय अजून एक गोष्ट मला आपल्या माध्यमातून सांगायची आहे की काय बेवडे बावडे असतील किंवा हार्दिक पांड्याचे फॅन असतील, त्यांचं फोनवरून मला शिवीगाळ चालू आहे। आणि एक खान जो देशाचा ध्वजाचा अवमान झाला आहे त्यासाठी लढत आहे आणि जर तुम्ही त्याला घाण कॉमेंट करत असाल, खराब काम करत असाल तर यावरून हे सिद्ध होतं की हे लोक पाकिस्तानी आहेत, हे जिहादी आहेत। देशाचा झेंडाचा जर तुम्ही आदर करू शकत नाहीत, रिस्पेक्ट ठेवू शकत नाहीत तर तुमच्या एवढा देशद्रोही कोणी नाही। आता मग त्यांच्या विरोधात पण काय करणार? मग आता तुम्हाला काय नक्की ट्रोलिंग केलं जातं? हां, ट्रोलिंग केलं जातं, ट्रोलिंगला प्रॉब्लेम नाही आहे। परंतु आई बहिणीवर शिवीगाळ असेल, मला फोन असेल, धमक्या असेल तर सरळ अशा काल रात्रीच मी शास्त्रीनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे। तर अशा लोकांच्या विरोधात मी नक्कीच कंप्लेंट्स माझे चालू राहते। आपण पाहतोय की हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेटपटू आहे, सेलिब्रिटी आहे, मात्र त्याच्याकडून ध्वजाचा अपमान जो आहे तो झालेला आहे आणि या विरोधामध्ये जर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर मग मात्र मी कोर्टामध्ये दाखल करण्याची प्रतिक्रिया वाजिद खान यांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन रोहित सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।